नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील इचलकरंजी इथं हातकणंगले तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा इचलकरंजी जिल्हा न्यायाधीश 1 मिलिंद भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले तालुका विधी सेवा समिती इचलकरंजी बार असोसिएशन इचलकरंजी आणि संजय घोडावत युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लीगल स्टडीज आतिग्रे यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी इचलकरंजी श्रीमती R.D. खराटे यांनी उपस्थित महिलांच्या सुरक्षितता आणि गोपनीयताबाबत जागरूकता याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मध्यस्थी, तडजोड आणि लोक अदालत याबाबत मार्गदर्शन केले. अधिवक्ता गौरी मनोज पाटील यांनी उपस्थित महिलांना PCPNDT कायदा, गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व रोगनिदान तंत्र, लिंग निवड प्रतिबंध कायदा व बालविवाह प्रतिबंधक कायदा याविषयी मार्गदर्शन केले. तसेच अधिवक्ता वैदेही दिग्विजय पाटील यांनी हुंडा प्रतिबंधक कायदा याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक संजय घोडावत युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ लीगल स्टडीज आतिग्रेचे प्राचार्य अधिवक्ता डॉक्टर अंजली पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सानिया बाणदार यांनी केले व आभार प्रदर्शन अधिवक्ता अनघा सुतार यांनी केले. सदर कार्यक्रमास महिला प्रतिनिधी अधिवक्ता दीपाली हणबर, अधिवक्ता सविता मुसळे, अधिवक्ता कीर्ती जैन, अधिवक्ता अर्चना कुलकर्णी, हातकणंगले तालुका विधी सेवा समितीचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिरजकर, अभिजित माने, रोहित फातले उपस्थित होते. सदर नियोजनास इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल, उपाध्यक्ष राजाराम सुतार, सचिव अभिजित माने, सहसचिव आदित्य मुदगल, खजिनदार विजय शिंगारे, शैलेंद्र राजपूत, राहुल काटकर, महेश कांबळे, कोल्हापूर जिल्हा नोटरी संघाचे अध्यक्ष अधिवक्ता अमित सिंग यांचे सहकार्य लाभले. तसेच सदर कार्यक्रमास इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसाद दातार, बालविकास प्रकल्प अधिकारी शहर विभाग इचलकरंजीचे सुजित कुमार इंगवले यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आशा सेविका, अंगणवाडी सेविका, संजय घोडावत कॉलेज लीगल स्टडीजचे सर्व शिक्षक, कर्मचारी, वकील मंडळी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.